नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दिल्लीतील निवडणुकीचा निकाल आपण पाहतोय. दिल्लीत आपला मोठा धक्का बसलाय, कारण माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाच पराभव झालेला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून 400 मतांनी केजरीवाल यांना पराभव स्वीकारावा लागलाय. भाजपचे उमेदवार परवेश वर्मा यांनी केजरीवालांना धूळ चारली. आम आदमी पक्षाचा हुकमी एक्का असणाऱ्या केजरीवालांच्या पराभवानं पक्षाला मोठा धक्का बसलाय. यापूर्वी 3 वेळा आपची दिल्लीमध्ये सत्ता होती आणि आता आपला हा मोठा धक्का आहे. खुद्द केजरीवाल हेच पराभूत झालेले आहेत. नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल पराभूत झालेले आहेत. आपचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांचा पराभव झालाय. दुसरीकडे दिल्लीत आपला आणखीन एक मोठा धक्का बसलाय, कारण आपच्या मनीष सिसोदिया यांचा पराभव झालाय. जंगपुरा मतदारसंघातून मनीष सिसोदिया 650 मतांनी पराभूत झालेत. अरविंद केजरीवाल यांचे खास म्हणून मनीष सिसोदिया यांची ओळख आहे, त्यामुळे सिसोदिया यांचा पराभव हा देखील मोठा धक्का मानला जातोय. सिसोदिया माजी उपमुख्यमंत्री आहेत दिल्लीचे. जंगपुरातून सिसोदिया पराभूत झालेले आहेत. आपचे 2 हुकमी एक्के पराभूत झालेत, अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया. तर दुसरीकडे दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना मात्र विजयी झालेले आहेत. काटेकी टक्करमध्ये आतिशींचा विजय झालेला आहे. भाजपच्या रमेश बिथुरींना पराभवाचा धक्का बसलाय. कालकाजी मतदारसंघातून आतिशींचा विजय झालेला आहे. बघा, आपचे दिग्गज पराभूत आहेत. आपला मोठा धक्का आहे. अरविंद केजरीवाल पराभूत आहेत. आतिशी मार्लेना मात्र विजयी झालेले आहेत. मात्र मनीष सिसोदिया देखील पराभूत झालेले आहेत. काही महिन्यांपूर्वीच आतिशी मार्लेंची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी मात्र आपली जागा राखलेली आहे. दिल्लीत मोठा उलटफेर झालेला आहे. भाजपला बहुमत मिळालेले आहे. दिल्लीत तब्बल 27 वर्षानंतर भाजपचं कमळ फुललंय. 2020 पेक्षा तब्बल 5 पटीनं जागांवर आघाडी आहे. दिल्लीत भाजपची जोरदार मुसंडी आहे. दिल्लीतल्या तिरंगी लढतीत भाजपला फायदा झालेला आहे. काँग्रेस, आप आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये भाजपने मोठी बाजी मारली आहे. भाजपला बहुमत मिळालेलं आहे. तब्बल 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपचं कमळ फुललेलं आहे. 2020 पेक्षा तब्बल 5 पटीने जागांवर आघाडी आहे. बघा, दिल्लीमध्ये एकूण जागा आहेत विधानसभेच्या 70. त्यामध्ये भाजपला तब्बल 47 जागा मिळाल्यात. काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, तर आपच्या वाट्याला 23 जागा आल्या. आपची सत्ता गेली. दिल्ली आता भाजपची झालेली आहे. भाजपला 47 जागा, काँग्रेसला 0 एकही जागा मिळाली नाही आणि आपनं 23 जागांवर विजय मिळवला. भाजपला बहुमत मिळाले. भाजपनं दिल्लीत झाडू चालवत आपला धक्का दिला आहे. तब्बल 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपचं कमळ फुलणार आहे. 2020 मध्ये ज्या आपल्या 62 जागा होत्या, त्या आपला 30 जागा मिळवण्यात देखील अपयश आल्याचं दिसतंय. तर भाजप 2020 पेक्षा तब्बल 5 पटीनं आघाडीवर आहे. भाजपची जवळजवळ आता 3 दशकानंतर सत्ता येणार आहे. आपच्या 12 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागला आहे, कारण 3 वेळा सत्ता होती आपली. सलग 3 निवडणुकीत मात्र भाजपला भोपळाही फोडता आला नाही, एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्याचा आता काँग्रेसनं आत्मपरीक्षण करणार. दिल्लीत कमळ फुलल्यानंतर भाजपकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. भाजप मुख्यालयात विजयाचा जल्लोष करण्यात येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता रात्री 7:45 वाजता भाजप मुख्यालयात येणार आहेत. दिल्लीत भाजपनं तब्बल 27 वर्षांनी सत्ता काबीज केली. सुषमा स्वराज यांच्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री आता दिल्लीत बसणार आहे. दिल्लीत सत्तांतर होणार. हरियाणामध्ये विजय मिळवला भाजपनं. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आणि आता आपण बघतोय की दिल्लीमध्ये देखील भाजपनं 27 वर्षानंतर सत्ता मिळवली आणि त्याचाच आनंद कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आहे. दिल्लीतील जल्लोष आपण बघतोय. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. एकमेकांना पेढे भरवत नाचत आपला आनंद व्यक्त करतात. दिल्लीत भाजपला कोणत्या घोषणांचा फायदा झाला आपण ते पाहूया. गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी. होळी आणि दिवाळीला मोफत सिलेंडर.
200 युनिटपर्यंत वीज मोफत. रहिवाशांना 20,000 लिटर पाणी मोफत. ज्येष्ठांसाठी 10 लाखांचा आरोग्य विमा मोफत. गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी. होळी आणि दिवाळीला मोफत सिलेंडर. या सगळ्या घोषणांचा भाजपला फायदा झालेला आहे. 200 युनिटपर्यंत वीज देखील मोफत देण्याची घोषणा होती. रहिवाशांना 20,000 लिटर पाणी मोफत आणि ज्येष्ठांसाठी 10 लाखांचा आरोग्य विमा मोफत. दिल्लीत मोठा उलटफेर झाला आहे. कमळ फुललेलं आहे. 27 वर्षानंतर भाजपची सत्ता आलेली आहे. भाजप मुख्यालयात विजय जल्लोष होणार आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी 7:45 वाजता येणार आहेत. दिल्लीत भाजप विजयी, गुलाल उधळणार. आत्तापासूनच कार्यकर्ते रस्त्यावर आलेले आहेत. एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करतायत. आपची सत्ता गेलेली आहे. भाजपला तब्बल 47 जागांवर विजय मिळाला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांचं लक्ष निकालाकडे लागलंय. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपच्या बाजूनं कौल लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, तो खरा ठरला. आता भाजपचं सरकार सत्तेत आलं तर मुख्यमंत्री कोण या चर्चेला उधाण आलंय. या स्पर्धेत तुर्तास तरी जी नावं आघाडीवर आहेत त्यात दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता, खासदार मनोज तिवारी, प्रवेश वर्मा आणि रमेश बिथुडी यांची नावं आघाडीवर आहेत. बघा, भाजपचा मुख्यमंत्री कोणाची उत्सुकता आहेत. 5 नावं चर्चेत आहेत. खासदार मनोज तिवारी, प्रवेश शर्मा, वीरेंद्र सचदेवा जे दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता आणि रमेश बिथुरी यांचं नाव देखील आघाडीवर आहे. दुसरीकडे दिल्लीत काँग्रेसचं पानिपत झालंय. दिल्लीतले जे कल आले त्यामध्ये काँग्रेसला आतापर्यंत एकही जागा मिळाली नाही. सलग 3ऱ्या निवडणुकीत काँग्रेसचं पानिपत झालेलं आहे. दिल्लीकरांनी राहुल गांधींना नाकारलंय असं हे चित्र आहे. सलग 3ऱ्या निवडणुकीत काँग्रेसचं पानिपत झालेलं आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी दिल्लीच्या निकालावरून आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर निशाणा साधलाय. आपापसात लढा असा टोला अब्दुल्लाने लगावलाय. सोशल मीडियावर त्यांनी एका मालिकेतला व्हिडिओ पोस्ट केला आणि आपापसात लढा असं म्हटलंय. काँग्रेस आणि आप हे इंडिया आघाडीचा भाग आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकमेकांविरोधात लढण्याचा निर्णय घेतला. आधी हरियाणा आणि आता दिल्लीतही काँग्रेस आणि आप एकमेकांविरोधात लढले. मात्र दोन्ही ठिकाणी भाजपलाच फायदा झाल्याचं दिसून आलं. कर ना तू. आता आपण दिल्लीतल्या आणि राज्यातल्या देखील काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी दिल्लीच्या निकालावरून आप आणि काँग्रेसवर निशाणा साधलाय. आपापसात लढा असा टोला अब्दुल्लांनी लगावलाय. दरम्यान ओमर अब्दुल्लांनी सोशल मीडियावर एका मालिकेतला व्हिडिओ पोस्ट केलाय. काँग्रेस आणि आप हे इंडिया आघाडीचा भाग आहेत असं म्हटलंय. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. मी ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्याशी सहमत आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्राचा पॅटर्न दिल्लीमध्ये राबवण्यात आला असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी केल्या. दिल्लीतील निकालांचे कल समोर येत आहेत त्यावर राऊतांनी आरोप केला. धनंजय मुंडेंविरोधात महिला आयोगामध्ये तक्रार केली असं करुणा मुंडेंनी म्हटलं होतं. त्यानंतर राज्य महिला आयोगानं ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय. आयोगाला प्राप्त कुठलीही तक्रार आवश्यकतेनुसार समुपदेशन, पोलीस मदत, कायदेशीर सल्ला या माध्यमातून सोडवली जाते. न्यायप्रविष्ट बाबींमध्ये आयोग दखल देऊ शकत नाही असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं. धाराशिवमध्ये 2274 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले. 10 महिलांनी अनुदान बंद करण्यासाठी अर्ज केला आहे तर 2 बहिणींनी अनुदान जमाई केलंय. तसंच इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची तपासणी मोहीम सुरू झाली. लाडक्या बहिणींची जबाबदारी आता ग्रामसेवकांवर देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या महिलांचा लाभ कसा बंद करायचा हे राज्य सरकारपुढे मोठं आव्हान ठरलंय आणि त्याची माहिती आता अपडेट करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर देण्याचा विचार राज्य सरकार करते.
एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये सुंदरी अवतरण्याची शक्यता मावळली आहे. एसटीचे माजी अध्यक्ष भरत गोगावले यांनी ई शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी नियुक्ती करण्याची घोषणा केली होती. मात्र नवनियुक्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवनेरी सुंदरीच्या नियुक्तीला स्पष्ट नकार दिला. नागपूर महापालिकेद्वारे जनतेसाठी तक्रार निवारण हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. हेल्पलाईनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. ही तक्रार निवारण हेल्पलाईन सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत, तसंच शनिवार आणि रविवारी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सुरू असणार. अमरावती शहरातील नागरिकांना मालमत्ता कर भरता यावा म्हणून अमरावती पालिका सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहे. महानगरपालिकेच्या 5 झोनमध्ये शनिवार रविवार 2 दिवस सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू राहणार आहे. कॉपीमुक्त करण्याच्या नादात आमचा संतोष देशमुख होऊ शकतो. केंद्र संचालक म्हणून जायचं तर आम्हाला हत्यारबंद बंदोबस्त द्या, अशी मागणी परभणीतील उपप्राचार्य विजय घोडके यांनी केली. 10वी-12वी कॉपीमुक्त अभियानावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं. राज्यात गारवा कमी होऊन उन्हाचा चटका वाढतोय. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा चढल्याची नोंद हवामान विभागाने केलेली आहे. बहुतांश ठिकाणी तापमानानं 36 गाठली. राज्यात कोरडं आणि शुष्क वारे वाहत आहेत. आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सवाचा मोठा दिमाखात शुभारंभ झालेला आहे. शहरातल्या कृष्णा नदीच्या काठावर या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. कलशपूजन आणि कृष्णामाईची ओटी भरून महोत्सवाचा शुभारंभ झाला. या निमित्तानं हजारो बैलांनी कृष्णा नदीच्या काठावर गर्दी केली. आपण दृश्य बघतोय, दिल्लीतील दृश्य आहेत. भाजपच्या कार्यालयाच्या बाहेरील दृश्य आहे. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. आपला आनंद व्यक्त करतायत. एकमेकांना पेढे भरवत, भाजपचा झेंडा उंचावत आपला आनंद व्यक्त करतायत. कारण दिल्लीमध्ये भाजपने मुसंडी मारलेली आहे आणि बहुमत मिळवलंय. दिल्लीमध्ये आपची सत्ता गेलेली आहे आणि 27 वर्षानंतर भाजपला. आपण मुंबईतले दृश्य बघतोय. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर भाजपचे कार्यकर्ते नेते जमलेले आहेत आणि आपला आनंद व्यक्त करतायत. दिल्लीतील आनंद व्यक्त करतायत. दिल्लीतील विजयाचा आनंद रस्त्यावर उतरून व्यक्त करतायत. एकमेकांना पेढे भरवत भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आनंद व्यक्त करतायत. तब्बल 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये भाजपला यश मिळालेलं आहे. तब्बल 47 जागा भाजपला मिळालेल्या आहेत. आपला 23 जागा मिळालेल्या आहेत आणि त्याचाच आनंद आता ठिकठिकाणी पूर्ण देशभरात व्यक्त होतो. आपण मुंबईतील दृश्य बघतो. दिल्लीत देखील जसा अपना समय दिया और मैं ये जीत का श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को देता हूं। कौन होगा अब मुख्यमंत्री? आपको इस बात का भरोसा था? मैं दिल्ली की जनता का बहुत बहुत एक बार फिर से धन्यवाद करता हूं और ये जीत ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की जीत है, ये सभी दिल्ली वासियों की जीत है। मुख्यमंत्री का चेहरा कौन होगा? पण ऐकले, दिल्लीतल्या सगळं श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेलं आहे. आपण आता सध्या दृश्य बघतोय ती आहेत मुंबईतली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर अनेक कार्यकर्ते जमलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आणि भाजपचा झेंडा उंचावत आपला आनंद व्यक्त करतायत. एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करतायत. जसा दिल्लीत जल्लोष सुरू आहे भाजपच्या कार्यकर्त्यांचा, तसाच जल्लोष मुंबईत देखील आहे. मुंबईत भाजपच्या कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू आहे. कारण दिल्लीत आता भाजपची सत्ता येणार आहे. हरियाणामध्ये भाजपनं विजय मिळवला, त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपनं विजय मिळवला आणि आता दिल्लीत देखील भाजपने मुसंडी मारली. केजरीवालांच्या भूलथापांना बळी पडलेले मतदार आता जागृत झाले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचा स्वीकार केला. असं काय सांगाल? घवघवीत यश हे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाची लहर अजूनही चालू आहे. इथेही आम्ही जिंकलोय, बिल्कीपूरमध्ये पण जिंकलोय. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय आहे, भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. केजरीवालला वाटत होतं कोणी हरू शकत. आपण दिल्लीतील देखील एक दृश्य बघतोय. मनीष सिसोदिया
हे पराभूत झालेले आहेत. आपच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. अरविंद केजरीवाल पराभूत झालेत. अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू असलेले मनीष सिसोदिया देखील पराभूत झालेले आहेत. दिल्ली भाजपची झालेली आहे. पुन्हा आपण राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. मालवण राजकोट येथे सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम सुरू आहे. 15 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष पुतळा उभारला जाणार आहे. तर इथल्या चौथऱ्याचं काम पूर्ण झालंय. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात येते. पुढील 6 महिन्यात शिवरायांच्या पुतळ्याचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सीना कोळेगाव प्रकल्पातून बेकायदेशीर सोडलेलं पाणी तत्काळ बंद करावं अशी त्यांची मागणी आहे. पाणी सोडताना लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. जालन्यात महसूल पथकावर वाळू माफियांकडून दगडफेक आणि मारहाण करण्यात आलेली आहे. दैठणा गावामध्ये वाळू उपसा रोखण्यासाठी पथक गेलं होतं. या घटनेनंतर गौण खनिज पथकात काम करणाऱ्या महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुरक्षेचा प्रश्न आता त्यांचा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यात एका आईने आपल्या 2 मुलांची गळा दाबून हत्या केली आहे. सासरच्या जाचाला वैतागून हे पाऊल आईने उचललंय. यावेळी नवऱ्यावर देखील तिनं कोयत्यानं वार केला. त्या प्रकरणी दौंड पोलिसांनी 30 वर्षीय महिलेला अटक केली. संभाजीनगरमध्ये नागपूर मुंबई महामार्गावर आयशर आणि दुचाकी स्वाराचा अपघात झाला. यावेळी दुचाकी स्वाराला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. तसंच मृताच्या कुटुंबियांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पुण्यात रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या 10 महिन्यात राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत 3 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यातून 16 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यावेळी त्याच्याकडून 2,40,000 किमतीच्या 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या. नाशिक शहरात अन्य भागात देखील आता बांगलादेशी घुसखोर मजुरांचं वास्तव्य आढळून आलंय. बांगलादेशी घुसखोरांना राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आणण्यासाठी एजंटचा वापर करण्यात येतो अशी माहिती आता अटक केलेल्या घुसखोरांकडून मिळाली. या घुसखोरांना 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.